नमस्कार मित्रमंडळी, मी विशाल साळकर पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळींनो, आजचा व्हिडिओ असा खेकड्याकच जातो, पण ट्विस्ट असो असा की आज आपण अशा एका हिडन पॉईंटवरती गेलो. मी तुमका दाखवतो. ह्या बघा, ह्या टोकापासून हा पूर्ण ह्या समोरच्या टोकापर्यंत अगदी असो कोण गेलो नसत. सगळेजण आपापल्या जागेवरती, म्हणजे जागा तर सगळ्यांकाच माहिती झालेली असो आणि खयच्या जागेवर खय काय खेकडं मिळतं ह्यो जवळजवळ आपल्याकडे 3-4 जण जाणारे असतात, त्यांना माहिती असत. पण ट्विस्ट काय माहिती आहे की आता असं पाणी वर आहे, म्हणजे बंड्यावर आहे. आणि हे बघा, ही जी आपली होडी आहे ना, तीच फक्त बंड्यावर चालता. ही होडी चालणार नाही किंवा ही पण होडी चालणार नाही, कारण हे वजनान जास्त असत. आणि मंडळी यांका, माझ्या होडी एक शेप आहे आणि ह्या होडी यांका असो खालून यू शेप असतात. त्याच्यामुळे काय होता माहिती आहे, प्रॉब्लेम होता, ती चलत नाही ती, पण ही उडत नाही, ती पटकन उडू शकता, असं विषय आहे. पण तो रिस्क नाही एवढी. आणि अशा एका पॉईंटवरती जातो ना, त्याच्यात पाणी फक्त बंड्यावर असला कीच कुर्ली मिळू शकता किंवा नसता किंवा नाही मिळू शकणार. म्हणजे विषय कसं असा की आपण काही गेलेले असो आणि पहिल्यांदा गेलेले असो, ते कोणच गेलेलो नाही. गावला तर लॉट, नाही तर बाबाजीचा टिंब टिंब, ती मन पूर्ण तुम्ही करा कमेंटद्वारे. तर बघूया आता आपल्या किती काय खेकडे मिळतात ते, आणि खूप आतमध्ये जावं खया. तर मी आता त्या स्पॉटवरती जाऊनच तुमका दाखवते किती खेकडे मिळाले काय नाही ते. तर मी तर असं 100% माका तर वाटतं, कारण मोरीचा आईस तर असा, प्लस तो पॉईंटवरती आता पाणी असा, जर पाणी शाप सुकला ना तर आपल्याला चलत जावचं लागतं त्या स्पॉटवर, एवढा पण असा. पण कदाचित आता भरती असा, त्याच्यामुळे आपल्याला काय जावचं लागत नाही. आणि आता आपलं ही होडी नेतलो, काल आपण सचिनची होडी नेलेली होती, मोठी होडी नेलेली होती, ती अडकत अडकत कशी आपण त्या स्पॉटवरती गेलेले असो. तर बघूया, आज गिराईक पण भरपूर मिळाले तर आपले, नाहीतर जाऊ दे. बरेचसे मनी लागतले ह्या व्हिडिओ गावला ना, तर बघाच तुमका व्हिडिओ दिसतला. चला आता पटापट स्पॉटवरती जाते, कारण पाऊस काळोख कळता. आणि शुभमने आपला जो रथ असा तो तयार केलेला. चला. तर मंडळी, बऱ्याच दिवसांनी अगदी सस्पेन्शन भारी असलेली आमची जी होडी आहे ती काढलेली असो. ढुलता बघा कशी ती विषेप असल्यामुळे. तर चला, आता आपलं गणपतीचा बांध आपण सोडलेलो आणि पहिलंच पिंजरो आपण हळ टाकलेलो होतो, तो उचल या ना शुभम. समोर एक पाचो जाता, ह्यो आमचा गणपतीच्या बांधाच्या बाजूकच आणि थंय आपण एक पिंजरो टाकलेलो होतो. तर त्या पिंजऱ्यात बघूया काय आता. ह्यो बघा समोर रशी आहे. चिकल चिकल किती आहेत? 3 आहेत. 3 कुर्ले आहेत, 2 मिडल साईजचे आहेत ते बघा. खालून खोलूचं लागतं. ते काढून घेऊया. आणि चला, आपली बोवणी तर झालेली असा 3 कुर्ल्यांची. एक लहान तिका सोडून द्यायचा. मंडळी हे बघा, हे कुत्रे पण मासे पकडू गेलेले दिसतो. ते बघा, धबाव धबाव त्यांचा चालू आहे. काय रे, मासे पकडू गेलास? मी यायलो झाडी धडकलो वाटतं. ट्रेनिंग दिलेली आहेत काय रे शुभम? ट्रेनिंग दिलेली आहेत काय? चला. ती स्ट्रगल करूचे लागतात बघा. वाकान चला व्हाय, नाही तर मस्त फुटताला. बघा मंडळी, काल आम्ही वरसून इलेलो, एवढा पाणी होता, वरच्या साईडसून होडी घातलेलो आणि असे गेलेलो. आणि हई एक पिंजरो असतलो ना शुभ्या. तो बघा समोर एक पिंजरो तो पहिलं उचलून घेतो. आणि आज पाणी कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे पाणी भरता बघू शकतास तुम्ही. वरती लोट कसलो लागलेलो होतो. होय, बंडो दिसत नाही होतं, म्हणजे नक्की बंड्यावर टाकलं का खाली टाकलं त्याच समजत नाही होता.
पहिल्या ह्याच्यात पिस्तूल मिळालेला, म्हणूनच मी व्हिडिओत पहिल्यांदाच म्हटलंय. गावाला तर लाट नाही तर बाबाजीचा टिंब टिंब. मन पूर्ण करा, मन पूर्ण करा पटापट. आज आणि वार असा आणि नको ते ह्या करूक गेलो काय शुभम गावतरे म्हणता तरी पण चला तसं काही विषय नाही. बाहेरच्या साईडला आपले 4 पिंजरे तर असतच. बरं टाकल्यान जाग्यावर संध्याकाळी येऊन काढतले होते. तर आता ह्यो दुसरो पिंजरो इलेलो ह्याच्यात तरी बघूया आपल्याक काय हा काय. ह्याच्यात एक माका वाटलेला भरपूर मिळते शुभम. आया एक एकच पाडवा एक बी. हाजील आत्मविश्वास म्हणतात ना तो असो, म्हणजे गावते त्या ठिकाणी न टाकता आम्ही असं नवीन काहीतरी करूक गेलो, नवीन पाचो काहीतरी शोधून काढूक गेलो. पण आता आपल्या एक 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 अशीच मिळता. अजून पुढे हत बघूया नशिबात काय असला तर 100% मिळतले. अजून बरोच पाचो मोठो होतो आणि त्याच्यात आपल्याला आता जाऊचा आहे बघा सिटीवर त्याच्या खालसून जाऊचा. वाकान जाणार ता वेगळा. वाकान जातो त्याच्यात काहीतरी आपल्याला मिळाक तरी हवा होता. पण हे काय जाऊ दे, गावले तर परत यायचं नाही तर काय तोंड दाखवायचं नाही परत ह्या पाच्यात. काय शुभम बघा हे पूर्ण झाडीना पॅक झालेले असत आणि अशातून आपल्याला ती होडी काढीत जाऊची. म्हणून मी ही छोटी होडी म्हणजे आमची असा ना ती घेऊन इलेलो होते. काल मोठी होडी होती कारण पाणी वर होता आणि आज पाणी आता भरता नुकता. आम्ही जाऊन येईपर्यंत थोडाफार पाणी वर येत आला आता. चला सूर्य उगावलो. शुभम पाईप वगैरे लावून परत टाक अकडे टाक या साईड टाक मध्येच टाक धरून. चलो इलो बाहेर इलो थोडेसे इलो काय रे. ओके तर ह्यो बघा ही एक असा हा आईला ह्याच्यात 2 फक्त 2. सगळीकडेच पडलेले आहेत.
थंय अरे हे तर पूर्णपणे फेल गेलेलं. काय शुभम्या वया खाली आकडे इलेलं. शुभम म्हणता काढूक जातलं आणि केदी गावतली ती बघ आणि 4 कुर्ले इलेले होत. तशी मोठी नाही पण सगळी एक साईजच आहे मीडियम. असा दे संध्याकाळी बघूया बांधण ठेव. काढ तू मग परत इतक्या वाकान वाकान येऊ नको कडे गावले तर बरे. सरे कसा ह्याच्यात पण 2-3च आहेत. गेलं जाळीत गेलं. बरा झाला मंडळी दाखवता नाही कोणाक पाचो, कारण व्हिडिओत जर बघून इलो तर आमकाच गाडी घालतलो गावतो त्यांका म्हणतलो. आणि असं जर इलो काय नाही गावलं ना काय या ना गाडी आमकाच होत. पण ठीक आहे 1-1 2-2 म्हणजे जसा चलती का नाम गाडी आहे तसा काहीतरी चललेला गावतात 2-3 पण हरकत नाही. घराकडे आपल्या असत 1-2 किलोच्या आसपास घराकडे काल मिळालेले होते. काल गुरुवार असल्या कारणान कोण गिरायक नव्हता. शुक्रवार हा खावचो वार हा तर आज गिरायका असतली तर म्हणून आता आपण इलेले असो. आणि आता आपल्याक काय बघूया मोठी तर कुर्ली नाही दिसणार मीडियम साईजची जा. त्याच्यामुळे हॉटेल लाईनला वगैरे ना मोठे चालतात आणि मीडियम साईज वगैरे असतात ते खाण्यासाठी वगैरे ठीक होत. पण जर कोणाक हॉटेल साईडला का देऊचे असतील ना तर ते काय जरा मोठेच बघूचे लागतात. आणि म्हणून व्हिडिओ करतो तर बरा नाही तर ते काय म्हणतो की तुमका मोठे गावतात पण तुम्ही आमका देणारच नाही. मारा त्या निमित्तानं आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि निदान आमका गावतात कसे ते तरी बघा. गावले काय 100% आपण देतो, भेदभाव करत नाही. जो काय असतात तो जसं काही येत वाटत तसं पीस आपण देत असतो हे म्हणजे सरमिसळ. त्याच्यामुळे आता गावतातच तसे काय तसेच देऊचे लागते. एका बंडेर मग वाटतं आता हळद होडी लावून चलत जाऊचा लागतला. पहिला होडी जाऊया गावतलो ना हैसून. तर बघूया मंडळी होडी काय जाणार नाही. चला हैसून पुरून ठेवायचा आता वर घे. मंडळी बंड्यावर आपण आपली होडी लावलेली असा आणि आता जे काय असत ना पिंजरे ते आता हातानच घेऊचे लागतले. काल पाणी असताना गेलो पण आज
आणि नाही तर काय असेच घेऊचे लागतले. किती येतं अजून? ह्यो चा लास्ट पुढे आहे ना. हा मारलं मस्त कर. काय चिखल काढलं रे. कुर्ली एकच आहे बारकी. त्याच्यात ह्या कर मग बघूया. बारकी नाही ती मीडियम साईज आहे तशी ती. काहीतरी ठेवतो तो घेऊन ये. हिडन पाच्याचा तसं काय उपयोग झालो नाही. खाला खाला अरे पाणी जास्त असतला. मंडळी मी काय पुढे जाणार नाही कारण हे पाणी जे असो फिरान इलेलो हा असो वरती आणि त्या साईडला गेलेलो पाचवा होतो. त्याच्यामुळे शुभमच जाऊन घेऊन येतं कारण एकच असा ते त्या झाडीच्या पाठीमागे असा. बघूया त्याच्यात काय मिळतं आता. होय सावकाश. आजचा सोडून पळत्याच्या मागे लागणार. आजच्या व्हिडिओत तो खूप मिळाला आणि असेच बरेचसे मनी असतले ते कमेंट भरून टाका कमेंट बॉक्स. कारण काय माहिती आहे देव देता आणि कर्म नेता अशी परिस्थिती झाली आणि आम्ही या नको तर काहीतरी करू केलो. नवीन नवीन काहीतरी ट्राय करू काय ना म्हणून आम्ही इलो या सगळ्या नवीनच काय तर ट्राय करून टाकलो. गिरायकांका आता काहीतरी सांगावं या मिळाले नाही काहीतरी काय सांग असा किती होत उचलल्या नाही असा तर होय म्हणता. गावान काही एक दोन बंपरच म्हणता. 4 काय 5च म्हणता. ठीक आहे इल्यावर तुमका दाखवते मी. तर मंडळी शुभम इलेलो असा आणि कुर्ले त्याच्यात दिसतात पण जेव्हा समोर येतलो ना तेव्हाच दिसतले. पाणी आहे वाटतं जास्त. होय भिजलो हे बघा ह्याच्यात किती आहेत 1 2 3 4 कुर्ले आहेत बघा. तर मंडळीनू बोजा विस्तार बांधलेलो असा आणि शेवटचं सँडअप केलेलो असा आणि ह्या पाच्यात आता यायचा कधीतरी ना जेव्हा अजिबातच नाही मिळत टाइमपास मनाने काय हरकत नाही. पूर्णपणे खालतीपर्यंत तो बघा पाचवा आणि हैसून ना पूर्ण ह्या जा असा आता ह्यो बंडू त्याच्यामुळे ज्या पाच्यात कोण येणार नाही कशाक सांगतंय. आपली होडी हे बघा ही खय पण जाता आणि त्या पाच्यात सुद्धा मोठी होडी जाऊ शकणार नाही म्हणून ह्यो हिडन पाचो म्हणून तुमका सांगितलंय. आणि हय कोण येता असा माका तरी वाटणार नाही 100%. आणि कोण येत असला आपल्याकडचो रे तर कमेंट करून नक्की सांगा. उगाच सांगतले येतो आम्ही म्हणत कमेंटवर काय लक्ष देऊ नको त्यांच्या. आता काय बाकीच्या तेव काढूया ना. हे बघा आतापर्यंत आपल्याला एवढे मिळालेले आहेत 1 2 3 4 हे बघा तसा किलोभर तरी असत तसे ना. हे बघा आमकाच रिवर्स घेऊची लागली हा आमची होडी. कसला वाकता कपडात जातं तसे वाकाला काय. हो तू बसा नवलो नाही तर मरण देरीच नको. या बघा कसा वागता बघा आणि एका साईडून मग असा पाणी भरत.
आला ह्या ओढीचा लायसन नाही हा. नॅनो आहे नॅनो. तर चला मंडळी, पाच्यातून आपण फायनली बाहेर इलेले असो. आणि हे बघा आपलं एक पिंजरो झाडी काढाकलेलो असा. आणि हे काढून घेतलं आता. हे पाच्यात मारूचे आहेत कारण त्या साईडला परत संध्याकाळी जाऊचा नाही. आकडे काय मिळत तर नाही होताला नाही तर त्याच्यात एक असा. तर बाहेर इलो आणि समोरच्या साईडला आपले दोन किती असत, तीन असतले. आणि परत आपल्या आता जाताना कडच्या साईडला जाऊचा टाकत. टाक हेच संध्याकाळी बघूया त्यांका काढूया. हो 2 कडे कोणतरी येऊन गेलो की काय रे. बहुतेक या पाच्यात कोणतरी 1-2 दिवसापूर्वी टाकलेलो असतलो, त्यामुळे कुर्ली चालणार नाही बघा. काय हा समोर आहे बघ, समोरच्या. पाणी खाली व्हावता आणि त्याच्यामुळे वरती होडी जाताना लटपट्टा. काय ना फेल. अशा प्रकारे लागलेली पहिला गडी बाद नष्टर लागलेली पनवती. फा झाला फा. काल पिंजरो टाकणारो मीच होतोय, पण काल पाणी असल्या कारणाने लाकडा काय दिसलेली नाही. आता कसो पडलो काय माहिती, बघूया. अडकलो म्हणता शुभम. हे बाबा माझ्या होय उलट सुलट पडलेलो वाटतं तसो. अरे देवा, असा दे लावून आता तकडे टाकून दे. ह्या लाकडा नाही, ह्या लाकूड केदा मोठा पडला आता बघा. काढतोय का हो. लाकूड नाही तर टाक तर बरोबर. आता अकडे टाकी असेल वाण लावलेलं होत्या पाच्यात. हे असे टाकीत जाऊया. हो येताना तसेच जाऊया, मग पुढची जागा सेफ रवतली. मग
शुभम कुर्ले दाखव जरा. तर मंडळी हे बघा एवढेशे कुर्ले आपल्याक मिळालेले आहेत. साधारण किती आहेत? 1.5 किलो 2 किलो 2 किलो 1.5 पावणे 2 किलो असतले. तर मंडळी ना आता काय झालं माहिती आहे बघा अजून आता ना आपण चाललो घराक असो, कारण ज्या पाच्यात आपण टाकलेलो त्याच्यात आपल्याला काय तेवढासा मिळत नाही. त्यामुळे आता आपण घराच्या दिशेने चाललेले असो. आणि दुसरी गोष्ट अशी की 1.5 पावणे 2 किलो मिळाले अगदी नाही असे नाही. तर बघितलास कसा वाकान बिकान जावचा लागला त्या पाच्यात. मेहनत खूप केली, कारण जर पाणी सुकलं असतं ना तर आणि चलत जावचा लागला असता, अशी मेहनत करूची लागली असती. पण काय ठीक आहे, त्यातल्या त्यात आपण जाऊन इलेले असो. तर मंडळी व्हिडिओ पूर्ण बघितला असं वाटतं. व्हिडिओ कसं वाटलो कमेंटद्वारे सांगा. ॲक्टिव्ह भाऊ काय नाही तर मस्त कुठं चॅनलवरती जर आपल्या नवीन असेल ना तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, बाजूची बेल ऐकून दाबा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत येतले. तर चला भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, काळजी घ्यावा. या बघलास ना कसा जावचा लागतो. चलो बाय.